चालू. नमस्कार, मी निळकंठ प्रल्हाद पाटील, अध्यक्ष युगपुरुष व शाखा नवनिर्माण समिती. आम्ही गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्रातील जे काही इतर कारखान्यांना जे काही थकावीरूपी शासनाने मदत दिलेली आहे त्याप्रमाणे 30 वर्षापासून बंद वसाकाला शासनाने किमान एक वेळ तरी थकामी द्यावी यासाठी आम्ही एक सतत प्रयत्न करत आलेलो आहोत. आम्ही प्रयत्न वेगवेगळ्या ठिकाणी करताना प्रयत्नांचे एक प्रकारे मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब असतील तेव्हापासून असेल किंवा त्यानंतर 7 जूनला इथं आम्ही तुपकर साहेबांचा शेतकरी मेळावा घेतला. त्या साहेबांना आमचे वेळोवेळी ईमेल गेलेले आहेत. दीपोळीच्या दिवशी आम्ही इथे कांदा ठेचा भाकर खाऊन काही दिवाळी साजरा केली. त्याच्यानंतर आम्ही नागपूरला हिवाळी अधिवेशनावरती धडक दिली. यापुढे जाऊन वेळोवेळी जे जे शक्य असेल ते सगळे आम्ही प्रयत्न शासनाला आमची माहिती पोहोचण्यासाठी केलेले आहेत. मात्र हे सगळं होत असताना आम्ही अजून दुसरी एक काळजी घेतली की जे काही कार्यक्षेत्रातील सत्ताधारी विरोधी पक्षातील जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्या सर्वांपर्यंत आम्ही आमची फाईल पोहोचवलेली आहे की शासनाकडून आम्ही जी थकामी मागतोय ती काही आम्ही एक प्रकारे चंद्र सूर्यावरून काहीतरी आणण्याचा प्रकार मदत त्यांना सांगत नाहीये. तर त्यांनी जे काही महाराष्ट्रामध्ये सत्तेचे साखर कारखाना जे काही आर्थिक मदत थकामीरूपी केलेली आहे त्या प्रकारेच फक्त आम्ही मदत मागतोय. यामध्ये सर्वात महत्त्वाचं उदाहरण आमच्यासाठी राजगडचं आहे. राजगडचं उदाहरण एक सगळ्यांचे डोळे उघडणारं आहे की ज्यामध्ये त्यांना लोकसभेच्या आधी 80 कोटीची थकामी मंजूर केली गेली. त्याच्यानंतर त्यांची मदत रद्दही केली गेली आणि फक्त त्यांनी केवळ पक्षांतर केलं. काँग्रेस पक्षातून ते भाजपात आले म्हणून त्यांना लागले 468 कोटींची थकामी दिली गेली. आता हे सगळं आमचे डोळे पांढरे करणारे प्रकार आहेत असं म्हटलं तर काही वेगळं होणार नाही. पण यातून आमची एवढीच अपेक्षा आहे की आमचा जळगाव जिल्हा सतत सत्ताधारी पक्षासोबत राहिलेला आहे. आज आमच्या स्मिताताई 9व्या खासदार आहेत. म्हणजे केंद्र सरकारला भक्कम साथ आमच्या जळगाव जिल्ह्याने सतत दिलेली आहे. गेल्या 5, 25, 30 वर्षापासून म्हटलं तरी वेगळं होणार नाही. या पलीकडे जाऊन विधानसभेमध्ये आमचे आमदार म्हटलं तर शेकड्यावर आमदार आमच्या याच्यातून गेलेले आहेत. ते आज युती शासनमध्ये आहे. हे सगळं असताना आज घरचं सरकार आहे, शेतकऱ्यांचं सरकार आहे, राज्यातही केंद्रातही डबल इंजिन सरकार म्हटलं तर वेगळं होणार नाही. हे सगळं असताना आम्हाला इथं 2 वर्षापासून सतत एका गोष्टीसाठी भांडावं लागतंय याचं आम्हाला थोडंसं मनोमन खंत पण वाटते. पण काही हरकत नाहीये. बाळ रडल्याशिवाय आई पण लक्ष देत नाही तर सरकारलाही भरपूर कामं असतात असं म्हणूया. पण यातून आता आम्ही शेवटी आमचं संयमाची शासनाने परीक्षा घेऊ नये, आमचा संयमाचा अंत पाहू नये म्हणून आम्ही शेवटी आता इथं गेल्या 12 तारखेपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे. तर शासनाने आता आमची अपेक्षा आहे एक आपलं हिंदू नववर्ष येतं आहे गुरुवारी, गुढीपाडवाचा दिवस आहे, सोन्यासारखा दिवस आहे. शासनाने तोपर्यंत तरी आमची एक प्रकारे एक दखल घ्यावी आणि आपल्या जळगाव जिल्ह्यातील जे काही लोकप्रतिनिधी आहेत आपले वसाका कार्यक्षेत्रातील कार्यसम्राट आमदार अमोलदादा, नंतर पाचोरा वडगावचे कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील, आपले पालकमंत्री गुलाबराव पाटील, त्याच्यानंतर अनिलाबा आंबणेरचे, या पलीकडे गिरीश भाऊ महाजन, त्याच्यानंतर संजयजी सावकारे, या पलीकडे 40 गावचे आमदार मंगेश दादा, या सर्वांनी शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन व्यथा लक्षात घेऊन मी तर एक थोडक्यात सांगेल की जे सत्तेचेच कारखाना महाराष्ट्रात मदत केली गेली असेल आजही एक नवीन जर समिती उभी केली आणि त्यांनी जर मेरिट बेसवर पाहिलं तर सगळ्यात पहिला मेरिट आपल्या वसाकाचा होता. याला सगळ्यात पहिले थकामी मिळायला पाहिजे होती न सांगता, पण कदाचित शासनाच्या अनावधानाने ती राहून गेलेली आहे. तर कारण आमच्याकडे साधारणतः 350+ कामगारांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे. त्यांना एक दमडी त्यांच्या कष्टाची मिळालेली नाहीये. त्या पलीकडे जाऊन हजारो शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि हे सगळं असताना 30 वर्षापासून आमचा हा जो परिसर आहे एक मासनवाटा झालेला आहे एक प्रकारचा. आणि हे सगळं असताना आम्ही आता मदत मागण्यासाठी म्हणजे थकामीरूपी मदत मागतोय, आम्ही एक प्रकारे कर्जच मागतोय. आणि ते फक्त राजगड प्रमाणे आम्हाला एकदा शासनाने जीवदान द्यावं, आम्ही महाराष्ट्रातला नंबर 1चा कारखाना करून दाखवू हा आम्ही शब्द देतो. यासाठी फक्त आमचं आपल्या लोकप्रतिनिधींना एवढीच विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्यांची मुलं आहेत, तुम्ही शेतकऱ्यांकडे वेळोवेळी मदत मागायला येतात, मतं मागतात, तर फक्त आमची शेतकऱ्यांची एक हाक ऐका. कारण आज खेडोपाडी जर तुम्ही फिरलात तर शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न होत नाही हा एक मोठा प्रश्न झालेला आहे. कारण शेतकऱ्यांकडे आर्थिक स्थिरता उरलेली नाहीये. हे जे इतर जे 3 महिने 6 महिने पिकं आहेत याच्यावर सरकार नको ते प्रकारचे आयात निर्यातचे धोरण राबवून शेतकऱ्यांना एक प्रकारे लुटच करत आहे. जे काही जे काही हमीभाव सरकार जाहीर करतं इतर पिकांना ते मला वाटतं 2-5% लोकांना भेटतात, 90-95% शेतकरी त्यापासून सतत वंचित राहत आहेत. त्यामध्ये सरकारचं धोरण अजून बदललेलं नाहीयेत. आणि त्यामुळे आमच्याकडे परिसरामध्ये बऱ्यापैकी पाणी साठे आहेत, बऱ्यापैकी बागायती परिसर आहे. हे सगळं असताना भरोशाचं पीक म्हणून ऊस आम्हाला आज घेता येत नाहीये. कारण ऊसाचं पीक असं आहे जास्त पाणी पचन करतं, कमी पाणी मॅनेज करून घेतं आणि एवढं सगळं होऊन त्याला कमी मजूर लागतं, त्याला रोगराई बऱ्यापैकी कमी आहे. हे सगळं असताना आम्हाला सोन्यासारखं ऊसाचं पीक घ्यायची आज खूप नितांत गरज पडली आहे. तर शासनानं आपल्या लोकप्रतिनिधींना, मुख्यमंत्री महोदयांना, उपमुख्यमंत्री महोदयांना आम्ही हात जोडून विनंती करतो की आमचा हा सोन्यासारखा कारखाना
आम्हाला परत नवीन उभा करायचा आहे, त्याला नव्याने पुनर्जन्म करायचा आहे, नवनिर्माण करायचं आहे, तर राजगड सारखं एक वेळ आमच्याकडे बघा आणि या प्रकारे जळगाव जिल्ह्याला एक प्रकारे एक शासनरूपी आशीर्वाद द्या आणि आम्हाला जे गुरुवारी समजा येणारा जो गुढीपाडवा आहे तो सोन्यासारखा साजरा करू द्या, एवढीच आम्ही शासनाला अजून विनंती करतो. धन्यवाद. मी भास्कर यशवंत पाटील. वसंत सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये निळकंठ पाटील सरांनी जो विचार मांडलेला आहे आणि जे धरणे आंदोलन आता या ठिकाणी सुरू आहे, तर या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून मला आमच्या सर्व सभासद बांधवांना सांगायचं आहे की आपला हा जो वसंत सहकारी साखर कारखाना आहे, हा साखर कारखाना पोरका आणि अनाथ असल्यासारखा कितीतरी दिवसापासनं असा आपल्याकडे तो आशेने बघत आहे आणि जणू काही आपण या कारखान्याला या श्री गुरुदत्तांच्या हवाली आणि तिकडे बजरंगबलीच्या हवाली केलेलं आहे की काय, असं एक प्रकारे आम्हाला दिसून येत आहे. तर अशी उदासीनता का सभासदांचीही नसायला पाहिजे. सभासदांनी सकारात्मक असायला पाहिजे आणि आतापर्यंत सभासद जर आपण जागरूक राहिलो असतो तर ही वेळ आपल्यावर आली नसती. पश्चिम महाराष्ट्रासारखा आपला सुद्धा विकास चांगला झाला असता. याला त्याला दोष देण्यापेक्षा आपण काय केलं हे आपण पाहणं हे सर्वात महत्वाचं आहे आणि अजूनही वेळ गेलेली नाही. जर हे शासन 7,000 कोटी 47 कारखान्यांना जर देऊ शकत असेल, जर देत असेल, त्यांचा जर विचार करत असेल तर या भागामध्ये तर या भागातल्या लोकांनी, मी कोणत्याही पक्षाचा असू द्यात, पण या भागातल्या लोकांनी मात्र या सरकारला आणि या ज्यांच्या ताब्यात हल्ली महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र शासनात जे लोक आहेत यांना सहकार्य केलेलं आहे. तर या लोकांनी आपल्याला या कारखान्याला आमच्या सभासदांच्याच मालकीचा कसा राहील आणि सभासदच लोक हा कसा कारखाना चांगल्या पद्धतीने चालवतील आणि आमचा विकास कसा साध्य होईल. आमच्या शेतकऱ्यांना ऊस लागवडीपासनं तर साखर निर्मितीनंतर आपला मोठा प्रकल्प आहे याचा अल्कोहोलचा, तर डिस्टिलरीच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे आणखीनही नवीन आता संशोधनं झालेली आहेत. तर लगुन्स आणि त्या यामार्फत आपण CBG वगैरे गॅस जो आहे असे प्रकल्प राबवून आपल्याला जे काही बाय प्रॉडक्ट्स काढता येतील हे बाय प्रॉडक्ट्स आपण काढून आणखीन चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या हातामध्ये, सभासदांच्या हातामध्ये चांगला पैसा आपण कसा देऊ शकू आणि कारखान्याच्या अंतर्गत जे काही आपले शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना चांगला ऊसाचा भाव कसा मिळेल यासाठी या शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं आणि ही आमची आग्रहाची हात जोडून आपल्याला विनंती आहे. नमस्कार. मी एक युवा शेतकरी. आज ह्या वसंत सहकारी साखर कारखाना सुरू व्हावा यासाठी जे बेमुदत धरणे आंदोलन या ठिकाणी निळकंठ पाटील सरांच्या माध्यमातून, शेतकरी संघटनेच्या माध्यमातून, प्रहार संघटनेच्या माध्यमातून होतंय, यासाठी मी उमेश श्रीराम पाटील, तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष या नात्यानं सर्व आमदार, खासदार, आजी माजी आमदार खासदार असतील यांना आम्ही या ठिकाणी विनंती करण्यासाठी बसलो आहोत की आमच्या ह्या धरणे आंदोलनासाठी आपण पाठिंबा द्यावा आणि येथील शेतकरी सुखी कसा होईल यासाठी आपण प्रयत्न करावेत. आज मक्का बेमोसमी पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे खराब होऊन शेतकऱ्याला 700-800 रुपयाचा भाव या ठिकाणी मिळाला. तदनंतर एक बातमी ऐकण्यात आली की अमेरिकेवरून आपल्या भारत सरकारने करार करून शेतमाल तिकडचा इकडे आयात निर्यातचं धोरण जे आहे ते चुकीचं अवलंबल्यामुळे येणाऱ्या काळात या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे. त्याचप्रमाणे आता ज्वारीसारखं जे पीक शेतकरी या ठिकाणी घेतोय त्याच्यावर लष्करी अळीसारखा मोठा प्रादुर्भाव झाला, जेणेकरून हे जी पिकं आहेत या पिकात आम्हाला न परवडण्यासारखं असल्यामुळे या ठिकाणी आमच्या वसंत सहकारी साखर कारखान्याला मोठी 300 एकरची जमीन या ठिकाणी डिस्टिलरी आणि अतिशय चांगल्या पद्धतीने चालणारा हा सहकारी साखर कारखाना की ज्या साखर कारखान्यासाठी 7 तालुक्यांचं कार्यक्षेत्र, इथला शेतकरी आज पाणी असून ऊस उत्पादन घेऊ शकत नाही आणि ह्या शेतकऱ्यांच्या विरोधातल्या लोकांनी जी उदासीनता शेतकऱ्यांविषयी दाखवली जाते
याचा आम्ही आज या ठिकाणी निषेध करतो आणि येणाऱ्या काळात जर असेच प्रवृत्तीचं या शासनाचं किंवा या ठिकाणी नेते मंडळींचं धोरण असेल तर त्या विरोधात आम्हाला आवाज उठवावा लागेल आणि त्या आवाज उठवण्याचा हा आज 3रा दिवस या ठिकाणी असून आम्ही एवढ्या पोटतिडकीनं या ठिकाणी या लोकांना विनंती करण्यासाठी सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. आमचं म्हणणं एवढंच आहे की आजपर्यंत जर या सरकारला असं वाटत असेल की भाजप शिवसेना आणि भाजपनं यांनी आम्हाला सपोर्ट करावा, आम्ही सपोर्ट करण्याला तयार आहोत. परंतु आजपर्यंत या ठिकाणी खासदार आणि केंद्रीय मंत्री आमच्या ह्या जळगाव जिल्ह्याने 9 वेळा दिलेत. त्याचं काय? मग आम्ही जर तुम्हाला 9 वेळा आमच्या शेतकऱ्यांनी खासदार या ठिकाणी भाजपचा दिला, तुमचं कर्तव्य असत नाही का की या ठिकाणी शेतकऱ्यांची ही बाजू मांडली पाहिजे. म्हणून ज्याप्रमाणे भोर सहकारी साखर कारखान्याला विधानसभेच्या अगोदर 80 कोटी रुपये या सरकारने मंजूर करून हे रद्द करून संग्राम थोपटे हे काँग्रेसचे नेते असताना त्यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे त्यांना 468 कोटी जर त्या कारखान्याला कमी मिळते तर मग आमच्या वसंत सहकारी साखर कारखान्याला का नाही? आम्ही 9 वेळा तुम्हाला खासदार दिलेला आहे. म्हणून मी पुनश्च आपल्या सर्व या जिल्ह्यातील मंडळींना, आमदार खासदार असतील, मंत्री असतील, पालकमंत्री असतील, यांना विनंती करीत आहोत की आमच्या वसंत सहकारी साखर कारखान्याला देखील हमी मिळावी. त्यासाठी आपली जी NOC लागणार आहे राज्य शासनाची केंद्र शासनाकडे पाठवण्यासाठी, कारण की केंद्र शासनाने 40,000 कोटीचं पॅकेज डिक्लेअर केलं आहे की त्या पॅकेजच्या माध्यमातून जे आजारी सहकारी संस्था असतील त्या पुनर्जीवित व्हाव्या, पुन्हा सुरू व्हाव्या यासाठी तो निधी वापरला जाणार आहे. तो निधी देखील जनतेचाच आहे. म्हणून कडकडीची विनंती करून या ठिकाणी मी सर्वांना पुनश्च विनंती करतो की आमच्या हा वसंत सहकारी साखर कारखान्यासाठी आपण 500 कोटीचा निधी उपलब्ध करून पुन्हा या शेतकऱ्याला, या कामगारांना, या परिसराला सुजलाम सफलाम कसं करता येईल यासाठी प्रयत्न करावे. मी ईश्वर माधवराव पाटील धरणे आंदोलनाच्या माध्यमातून सर्व राजकारणी, आमदार, खासदार यांना विनंती करतो आणि शासनालाही विनंती करतो. हा जो आमचा धरणे आंदोलनाचा उद्देश आहे, गेल्या 2 वर्षापासून आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि तरीसुद्धा हा प्रश्न दुर्लक्षित होतोय. तर ह्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे धरणं आंदोलन चालू केलेलं आहे. ह्या कारखान्याला जवळपास 14,500 सभासदांनी पर हेड 2,000 रुपये म्हणजे त्यावेळचे 30 कोटी एवढी रक्कम शेतकऱ्यांनी या कारखान्यासाठी लावलेली आहे. आणि आमचा जो आग्रह आहे की तो हा सहकार तत्वावर चालला पाहिजे. हा जर खाजगी कुणाला विक्री करण्यात आला तर सभासदांचे जे योगदान आहे याचं जे व्हॅल्युएशन आहे याच्याकडे दुर्लक्ष केलं जाणार आहे, यांना फायदा होणार नाही आहे. तर तो फायदा व्हावा यासाठी हा सहकार तत्वावरच चालला पाहिजे. आणि याला शासनाने 450 ते 500 कोटी हमी जशी राजगडला दिली त्याचप्रमाणे आमच्या या वसंत सहकारी साखर कारखान्याला हमी मिळाली पाहिजे. याच्यासाठी सरकारचं लक्ष या विषयाकडे गेलं पाहिजे. म्हणून आम्ही हे धरणं आंदोलन केलेलं आहे. धन्यवाद. बलिदान दिले त्यांनी, परंतु त्या पोरांना आज उपाशी मारायची पाळी आली. अहो, या ठिकाणी 750-800 जवळजवळ 1000 कामगार होते आणि 14,500 शेतकरी होते. ते या जळगाव जिल्ह्यातले होते. विशेष म्हणजे हिंदू होते, पाकिस्तानचे मुसलमान नव्हते. हे लक्षात ठेवा. कोणासाठी तुम्ही हिंदू हिंदू करतात हो? हा हिंदू समाज होता ना इथला. आमचे पोरं पोट भरले असते ना. आज 1000-1200 लोकांचे पोट भरत होते. कासुद्यासारखे एक मार्केट चांगल्यापैकी चालत होती आणि अशा ठिकाणी हा कारखाना तुम्ही खाऊन भ्रष्टाचार करून बंद केलेला नालायक हो. आज या तालुक्यातल्या आमदार अमोलदादा फक्त मला वाटतं प्रयत्न करतात असं ऐकण्यात आलेलं आहे. पालकमंत्री काय करतायत? फक्त थापा मारतायत तुम्ही. खरे म्हणजे तुम्हाला जर कारखान्याचं एवढं तेवढं घेणं देणं असेल, या परिसरातल्या शेतकऱ्यांचा विचार केला असेल
तर तुम्ही या कारखान्यात भाग घेतला पाहिजे होता. आमदार किशोर पाटील, आप्पासाहेब, अहो तुमचे वरच्या लेवलला फार संबंध आहेत. तुम्ही लक्ष घातले पाहिजे होते. गिरीश भाऊने लक्ष घातलं पाहिजे होतं. काय करतात तुम्ही? भोळे मामा, तुम्ही काय करताय? त्या सगळ्या आमदारांनी जर लक्ष घातलं तर मला हमखास खात्री आहे की हा कारखाना चालू होऊ शकतो. परंतु तुमची इच्छाशक्ती, तुम्हाला पाहिजे फक्त शेतकऱ्याचे मतदान. मी तर या परिसरातल्या शेतकऱ्यांना प्रत्येकाला सांगतो, जिल्हा परिषद निवडणूक येते, यांनी साखर कारखान्यात सहभाग घेतला तर ठीक, नाही तर यांच्या उमेदवारांना गावात घुसून बाहेर हाकलंच चाल्यानं. काय परिस्थिती आहे? लोकांना उपाशी मारतात. आज या ठिकाणी काय झालं तरी 1000-1200 कामगारांनी पोट भरलं. बैलगाडीवाले असतील, अहो शेतकऱ्याचा ऊस पिकला असता. या परिसरामध्ये भरपूर पाणी आहे आणि एवढं पाणी आहे की या कारखान्याकडनं ऊस गाळप होऊ शकत नाही, याची परिस्थिती या कारखान्याची आहे. पण तो कारखाना बंद पाडला तुम्ही. त्यासाठी मी एकच सांगतो, किशोरप्पा, अमोलदादा, गुलाबराव पाटील, गिरीश भाऊ, सगळ्यांनी तुम्ही या ठिकाणी मदत केली पाहिजे. आणि विरोधी पक्षाचे जे पडलेले आमदार आहेत, हे उमेदवार होते, काय करतात? बांगड्या भरल्या आहेत का तुम्ही हातात? अरे उतरा ना मैदानात, या ना या ठिकाणी. पण काही नाही, तुम्हाला फक्त मतदान पाहिजे शेतकऱ्यांचं. शेतकऱ्यांचं हित नको आहे, तुम्हाला शेतकरी बर्बाद करायचं आहे. आणि शेतकरी बर्बाद करून अडाणी अंबानी सारख्या उद्योगपत्यांना यांची जमीन तुम्हाला हडप करायची, एवढंच मला दिसतंय. मला तर असं ऐकण्यात आहे की गुजराती कुठल्या तरी व्यापाऱ्याला देण्याच्या विचारात तुम्ही आहेत. कारण तुम्हाला साखर कारखाने देखील हिंदूंना किंवा महाराष्ट्रातल्या कोणाला चालू द्यायचा नाही, शेतकऱ्यांना चालू द्यायचा नाही, गुजराती लोकांना कोणाला तरी द्यायचं विचारत आहेत. हे घडू नये. जर घडलं तर विचार करून ठेवा तुम्ही. तुम्हाला गावात फिरू देणार नाही, रस्त्याने फिरू देणार नाहीत. तर मी पुन्हा एकदा विनंती करतो या परिसराच्या संपूर्ण आमदार खासदारांना, विरोधी पक्षी जे असतील त्यांना देखील सांगतो, हिंदुत्ववादी सरकार महाराष्ट्रात आहे, केंद्रात आहे म्हणून, आणि ज्या जिल्ह्यामध्ये सुद्धा हिंदुत्ववादीच बसलेले आमदार खासदार आहेत, त्यांनी विचार करावा, शेतकऱ्यांचा विचार करावा, या ठिकाणी कामगारांचा विचार करावा. अन्यथा एक दिवस नेपाळसारखी परिस्थिती या महाराष्ट्रात उभी राहिल्याशिवाय राहणार नाही. हा माझा शब्द आहे. जय जवान, जय किसान. मी एक शेतकरी बोलतोय गाळणहून, ईश्वरचंदा पाटील, उपसरपंच गाळण. शेतकरी या नात्याने बोलतोय मी की वसाका हा 30 वर्षापासून बंद आहे. तर आपल्या जळगाव जिल्ह्यातील जे लोकप्रतिनिधी आहेत, 5-7 तालुक्यातील आमदार, खासदार यांनी या अधिवेशनमध्ये हा तारांकित प्रश्न मांडून आणि या वसाकाला राजगडप्रमाणे हमी देऊन या प्रश्नाचं आंदोलन आंदोलनतर्फे मागणी करायला पाहिजे होती. आणि राजगडप्रमाणे या कारखान्याला काहीतरी 400-500 कोटी निधी द्यायला पाहिजे होता. यासाठी या आमदार खासदारांनी का प्रयत्न केले नाही? हा जनतेसाठी तुम्हाला जनतेसाठी निवडून दिलेले प्रश्न मांडायला, मग तुम्ही विधान भवनमध्ये अधिवेशनमध्ये हा प्रश्न का मांडत नाही? तुमचं कर्तव्य नाही का ते? आज शेतकऱ्यांचा उत्पन्नाचा जो वाटा आहे, ऊस हे महत्वाचं पीक आहे. इतर पिकांमध्ये परवडत नाही, कडधान्यामध्ये, मग फळबागमध्ये परवडत नाही. मग हा उत्पन्नाचा एक भाग म्हणून ज्याप्रमाणे गावामध्ये दूध डेअरी राहते, उत्पन्नाचं साधन शेतकऱ्याचं दुय्यम उत्पन्न, त्याप्रमाणे ऊस कारखाना चालू झाल्यानंतर शेतकऱ्यांना डबल उत्पन्नाचं एक हमी साधन होऊन जाईल, आर्थिक पाठबळ मिळेल त्याला. आणि त्या हिशोबाने जर लोकनेते, आपल्या 5-7 तालुक्यातील प्रमुख नेते जे आहेत सत्ता भोगणारे, त्यांनी हा तारांकित प्रश्न विधानसभेमध्ये हिवाळी आता जे अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनमध्ये मांडायला पाहिजे होता. आणि ते उत्तर वास्तविक त्यांनी भांडून हा निधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे होता. हे त्यांचं कर्तव्य आहे. आणि हे आंदोलन करायला पाहिजे, उपोषण करायला पाहिजे. ही वेळ या लोकनेत्यांनी येऊ नको द्यायला पाहिजे होती, असं मी प्रखर मत व्यक्त करतो. आणि शेतकऱ्यांसाठी न्याय द्यायला पाहिजे आणि आशा बाळगतो.